रामकृष्ण हरी माऊली. आज आपण ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ओवी क्रमांक 115 ते 117चा अभ्यास करणार आहोत. तरी सर्वांनी शांत चित्ताने ऐकावे ही नम्र विनंती. वरी क्षत्रिया माझी श्रेष्ठ जो जगजेटी का सुबटू त्या आदवेपणाचा पाटू विस्माशी पय. संत ज्ञानेश्वर महाराज येथे भीष्म पितामहाच्या सामर्थ्याचे आणि त्यांच्या सेनापती पदाचे वर्णन करीत आहेत. या ओव्यांचा सोपा अर्थ पुढील प्रमाणे आहे. वरी क्षत्रिया माझी श्रेष्ठ याचा अर्थ काय होतो? सर्व क्षत्रियामध्ये जे सर्वश्रेष्ठ आहेत असे. जो जगजेटी का सुबटू याचा अर्थ काय होतो? जे जगजेटी म्हणजे जगातील महान योद्धा आणि सुभट म्हणजे अतिशय पराक्रमी वीर असा अर्थ होतो. तया दळवेपणाचा पाटू म्हणजे काय? अशा थोर व्यक्तिमत्वाकडे सेनापती पदाचा पाटू दिलेला आहे, म्हणजेच मान दिलेला आहे. भीष्माशीपय म्हणजे हे सर्व वर्णन भीष्म पितामहाचे आहे असा त्याचा अर्थ होतो. थोडक्यात सांगायचे तर जेव्हा कुरुक्षेत्रावर युद्धाची तयारी झाली तेव्हा दुर्योधनाने आपल्या सैन्याचे नेतृत्व कुणाकडे सोपवले याचे वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जे सर्व क्षत्रियामध्ये श्रेष्ठ आहेत, जे जगातील अद्वितीय आणि महान योद्धा आहेत, अशा भीष्म पितामहांनाच या सैन्याचे सेनापतीपद बहाल करण्यात आले आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी जगजेटी हा शब्द वापरून भीष्माच्या अफाट शक्तीचा आणि त्यांच्याबद्दल असलेला आदराचा गौरव केलेला आहे. आता या चेनी बळे गवसले हे दुर्ग जैसे पन्नासिले येणे पाडे थिंकुले लोकत्रय. भीष्मासारखा महान योद्धा सेनापती म्हणून आहे. त्या सैन्याचे पारडे किती जड आहे ते या ओवीमध्ये स्पष्ट केले आहे. भीष्माच्या या अचाट बळाने आता हे सैन्य म्हणजे जणू एखादा अजिंक्य किल्ला झालेला आहे असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. त्यांच्या या सामर्थ्यापुढे तिन्ही लोक म्हणजेच स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ अत्यंत लहान किंवा तुच्छ वाटू लागले आहेत असा या ओळींचा अर्थ होतो. आधीच समुद्र पाही तेच द्वारपणा कावना नाही मग वळवानू तैसे पाही विरजा जैसा. ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी भीष्म पितामहाची तुलना एखाद्या समुद्रासारखी केलेली आहे, म्हणजेच एका सागरासमान हे भीष्म पितामह आहेत असे ते म्हणत आहेत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मुळात समुद्र हा स्वतःच इतका अथांग आणि रौद्र असतो की त्याला ओलांडणे कोणालाही सोपे नसते. त्याच्या लाटा आणि खोली पाहूनच माणसाला धडकी भरते. वळवानं आणि भरती अशा या आधीच भीतीदायक असणाऱ्या समुद्रात जर वळवानं म्हणजे समुद्रातील अग्नी पेटला तर तो अधिकच भयंकर होतो. त्यात जर वाऱ्याची जोड मिळाली मग तर पाहता काम नाही, तर तो अग्नी समुद्रालाही गिळंकृत करायला निघतो असे श्री ज्ञानेश्वर महाराज या ओळीमधून स्पष्ट करतात. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम.